मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे आणि आता शरद पवार यांची सभा झाल्याच्या नंतरच हे प्रकरण सुरू झालंय असं राजेंद्र पवारांनी खळबळजनक वक्तव्य केलंय। महाराष्ट्र टाइम्स यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। ज्या दिवशी पवार साहेबांची सभा बार्शीमध्ये झाली, पवार साहेब स्वप्नांच्या घरी गेले, रोहित पवारचं माझं बोलणं चालणं झालं त्या टिप्पणी आणि तिथूनच रोहित दादा तिकडून मला धोयला चालू केलं भाषणात। मग काहीच बोललो नाही, तरी पण मी माझ्यावर 4-5 वेळ टीका केली। मी एक तोंड सुद्धा उघडलं नाही, नको म्हणलं कशाला, आपलं ही मराठा समाजाची चळवळ आहे। पण मला जेव्हा राजकीय थोडा वास यायला लागला, शेवटी समाज म्हणलं की समाजासाठी मी झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता काही करेन समाजासाठी, तो भाग वेगळा। पण राजकीय कलर आला तर मला शेवटी राजकारण म्हणून थोडं त्याकडे म्हणजे उत्तर देणं अपेक्षित आहे। त्यांनी राजकीय बोलायला लागले, मी त्यांना उत्तर देऊन टाकलं। म्हणजे रोहित पवारांमुळे मनोज जरांगे पाटील तुमच्यावर टीका करू लागले असं तुमचं मत आहे का? आता तीच म्हणले स्वतः, राजेंद्र राऊतापेक्षा सोपल बारा ह्याचा अर्थ काय काढायचा? उघड सगळे माध्यमापुढे आहे तो विषय। नाही, जरांगे पाटील असं देखील म्हणतात की फडणवीस जे आहे राजा राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतात, तर काय तुमचं काय म्हणणं? काय संबंध आहे ते फडणवीस माझं ह्याच्यामध्ये? मी आता इतकं वर्षभर झालं त्यांचं भांडण चाललंय, तोंड उघडलं का? हाय काय संबंध आहे का माझं? काय बोललं का? हे 4 दिवसात घटना आहे। आता माझे ते विलासराव देशमुखांचे, राणे साहेबांचे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, मी राजकीय कार्यकर्ता आहे, मी जाणं येणं त्यांच्या भेटी एवढंच की त्या विरोधी पक्षाला आमच्या बार्शीतल्या परिस्थितीमुळं विरोधी पक्षाला पाठिंबा दिला मी अपक्ष झाल्यानंतर, आणि मग सरकार आल्यानंतर माझ्या बार्शीला जास्त मदत केली आणि जाणं येणं चांगलं झालं, काय चांगली कामं केली म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं असेल शिंदे साहेबांनी, त्यांनी त्या अजितदादांनी वगैरे। म्हणून काय मी त्यांच्या सांगण्यावरनं काय ऐकायला गोट्या बिट्या खेळतो काय? माझा काय संबंध आहे तसं ऐकायचं? कोणाचा काय संबंध आहे तसला? फडणवीसांचा ट्रॅप म्हणतात त्यांनी, कोणाचा? फडणवीसांचा ट्रॅप। आता असं म्हणायला लागल्यानंतर कसं मग त्यांच्यावर ट्रॅप कोणाचा लागलाय? रोहित पवाराचाच लागलाय। कुणी जरी काय बोललं, कुणी प्रश्न विचारला की ह्याच्यात राजकारण आणू नका राजकारण। मी एकनाथ शिंदे साहेब असेल, फडणवीस असतील किंवा आपलं अजितदादा किंवा कुणी राजकारणातला साधा एक सरपंच पण घ्यावं साहेब, माझा प्रश्न आहे, एक साधा सरपंच जिथं 50-100 घराचा जरी समाज असेल ना, त्या समाजाच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणाच्यात नाही। हा मराठा समाज तर औरंगजेबला सळो की पळो जे एवढं मोठं स्वप्न पाहत होतं ना, त्याला पळताबळी थोडा केलेला समाज आहे। त्याच्या वाटत कोण फडणवीस, कोण एकनाथ शिंदे दादा, कोण जी जाईल। तर मंडळी, महाराष्ट्र टाइम्स यांनी राजेंद्र राऊत यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतला काही भाग आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे। राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू आहे। राजेंद्र राऊत यांनी परवा एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका देखील त्यांनी केली आणि आज जेव्हा राजेंद्र राऊत यांचे समर्थक हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन बार्शीमध्ये करतात, तर त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्या घोंगडी बैठक या कार्यक्रमांच्या दरम्यान राजेंद्र राऊत यांच्यावरती टीकास्त्र सोडले। आता हे सगळं प्रकरण केव्हापासून सुरू झालं असा प्रश्न महाराष्ट्र टाइम्स यांच्या पत्रकारांनी ज्यावेळेस राजेंद्र राऊत यांना विचारला, त्यावेळेस राजेंद्र राऊत यांनी उत्तर दिलेलं आहे की जेव्हा बार्शीमध्ये शरद पवारांची सभा झाली त्यावेळेस ते दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्यामधनं माझ्यावरती टीका व्हायला लागली असं राजेंद्र राऊत यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। तर मंडळी, राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आता जो एक शाब्दिक वाद सुरू झालेला आहे, या सगळ्या वादाची पार्श्वभूमी ही रोहित पवार यांच्यापासूनच सुरू होतीये असं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे। त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे देखील राजेंद्र राऊतपेक्षा सोपल बरे असं देखील म्हणायला लागलेले आहेत। आता आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलो, दादांना आम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली पाहिजे, केली होती,
त्यानंतर त्यांनी आमच्यासोबत बोलले, परंतु नंतर ते टीका करायला लागले आणि टीका करत असताना त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केली किंवा का केली हे जरी या ठिकाणी राजेंद्र राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र रोहित पवार आणि शरद पवार यांच्या दिशेनेच आहे. त्याशिवाय ते म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये बैठक झाल्याचा प्रश्न यावेळेस विचारण्यात आला. त्यावरती उत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी या गोष्टीचा काय संबंध आहे असं देखील सांगितलं. ज्या वेळेस आम्ही मनोज जरांगे पाटील दादा यांच्या भेटीस गेलो त्यावेळेस आम्ही आरक्षणाविषयीचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली या सगळ्या गोष्टींमध्ये ते राजकारण आणतात. मनोज जरांगे पाटील हे राजकारणच आणतात असं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर दिलीप सोपल यांना आता बळ देण्यासाठी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप सोपल यांना बळ देण्यासाठी शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर रोहित पवार आणि आपल्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली आणि यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यावरती टीकेची झोड उठवली असं देखील ते यावेळेस सांगत आहेत. एकंदरीत काय तर राजेंद्र राऊत यांचं म्हणणं असं आहे की आता रोहित पवार आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे पाटील हे टीका करतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांची परळीमध्ये घोंगडी बैठक पार पडली. त्याच नंतर केजमध्ये देखील त्यांची ही बैठक पार पडली. केजच्या बैठकीला बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं आणि परळीमध्ये ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार होती त्या आदल्या रात्री एक सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि तो आटोपल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं देखील या संदर्भाने काही बातम्या मध्यंतरी प्रकाशित झाल्या. त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी रात्रीच्या वेळेस मी झोपलेलो असताना ते आले आणि एक 15-20 मिनिटं चर्चा झाल्याचं देखील सांगितलं. मात्र धनंजय मुंडे यांनी या गोष्टीला दुजेरा दिलेला नाही आहे. तर परळीमधून देखील मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांच्यावरती निशाणा साधला. त्याचबरोबर केज या ठिकाणी देखील त्यांची घोंगडी बैठक पार पडली. या ठिकाणाहून देखील त्यांनी राजेंद्र राऊत यांच्यावरती निशाणा साधला. त्यानंतर त्यांची घोंगडी बैठक ही बीडमध्ये देखील पार पडली आणि आता पुढील कार्यक्रम हा देखील ठरलेला आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजेंद्र राऊत यांनी ज्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा रिपीट करतो आहोत की ज्या वेळेस शरद पवारांची बार्शी या ठिकाणी सभा झाली त्यांनी दिलीप सोपल यांची भेट घेतली. त्यानंतर माझ्यामध्ये आणि रोहित पवार यांच्यामध्ये जी शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यावरती टीका करायला सुरुवात केली असं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे. म्हणजे या संपूर्ण प्रकारावरती तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.